मराठीतलं पहिलं वहिलं डबस्टेप आपण ऐकलं. संदूक कुठे आहे? संदूक संदूक कहाँ पे है? कसली संदूक? संदूक संदूक कहाँ पे है? पण फक्त तेवढंच नाहीये. संदूक चित्रपटाची बाकीची 3 गाणी तशीच अगदी वेगळी आणि चौकटी बाहेरची आहेत. आता हेच पहा ना, ह्या गाण्याचं नाव आहे अयोध्येत श्रीराम. आता शब्दांवरूनच हे गाणं अगदी भक्ती संगीत वगैरे वाटतं. अजित परब आणि मधुरा कुंभार यांनी ते गाणं गायलंच इतकं भन्नाट आहे की ते ऐकताच क्षणी वाह, बऱ्याच दिवसांनी काहीतरी मस्त ऐकतोय असं वाटू लागतं. आणि त्यात हे गाणं श्रीराम वनवासावरून अयोध्येत परततात अशा भक्तिपूर्ण सिच्युएशन बद्दलच आहे. परंतु जेव्हा तुम्ही या गाण्याचं चित्रीकरण पाहता तेव्हा मात्र आणखी एक वेगळाच अनुभव येतो. वामनराव अष्टपुत्रे यांच्या कल्पनेतलं विश्व साकारण्यासाठी हे गाणं करण्यात आलंय. अष्टपुत्रांच्या कल्पनेतलं हे विश्व नक्कीच विनोदी आहे. त्यामुळे हे गाणं पाहताना तुम्ही गुंगून जाता. रावणाचा संहार करण्याचा पराक्रम करून श्रीराम अयोध्येत परतले होते. वामनराव अष्टपुत्रे यांच्या कल्पनेत यांनी असाच किंवा तत्सम मोठा असा पराक्रम केलाय आणि म्हणूनच अख्खं गाव त्यांच्या स्वागतासाठी गातय, नाचतय. वामनरावांच्या स्वप्नातलं गाणं आणि त्यांच्या स्वप्नातला हा पराक्रम. पण याही पलीकडे जाऊन अष्टपुत्र्यांचे हे वंशज वामनराव यशस्वी होतात का? हा जर प्रश्न असेल तर नक्कीच 5 जूनला हा चित्रपट पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. परंतु त्याआधी आम्हाला सांगा की अयोध्येत श्रीराम हे गाणं तुम्हाला कसं वाटलं? भक्ती रसाने संपूर्ण असं गाणं वाटलं की अगदी विनोदी चित्रीकरण झालेलं मस्त गाणं वाटलं?